नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाटा आणि साबुदाणा याची चकलीची रेसिपी बघणार आहोत। यासाठी इथे आपल्याला साबुदाणा जो आहे सर्वप्रथम ज्या दिवशी आपल्याला चकली करायची त्या दिवशीच्या आदल्या दिवशीच आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे। व्यवस्थित 5 ते 6 वेळेस पाण्याने मी खळखळ त्याला धुवून आणि नंतर जसा आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजत घालतो अगदी त्याच प्रमाणात मी इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। मी इथे आपल्याला बोटावर प्रेस करून दाखवला। अगदी बोटावर प्रेस करता साबुदाणा जो आहे तो पूर्ण पिठाळ झालेला आहे, म्हणजे आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे। आता आपल्याला इथे आपण तिखट घालू शकतात किंवा हिरवी मिरची घालू शकतात। मी इथे फिक्की हिरवी मिरची घेतलेली आहे। जर जास्त तिखट केलं तर ती चकली जी आहे ती तळलेली चकली खाताना आपल्याला ठसका येतो, म्हणून मी इथे फिक्की मिरची घातलेली आहे। आपण लाल तिखट देखील घालू शकतात। मी इथे 1.5 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि 1.5 किलो साबुदाण्यासाठी मी इथे 1.5 किलोच बटाटे घेतलेले आहे। ज्या दिवशी आपल्याला चकली करायची त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे। अगदी साधी आणि सोपी सरळ जे आपण पूर्वीपासून जी पद्धतीने बनवत आहे अगदी त्याच पद्धतीने मी इथे चकली जी आहे ती बनवून घेतलेली आहे। बटाटे व्यवस्थित उकडून घेऊन आपल्याला गरम असेपर्यंतच त्याचे साल काढून व्यवस्थित किसून घ्यायचे। आपण मॅश पण करू शकतात, पण आपले साबुदाणा चकलीचा जो साचा असतो त्याच्यामध्ये जर बटाटा अडकलं तर पुन्हा आपल्याला चकल्या गाळण्यासाठी त्रास होतो, म्हणून इथे शक्यतो आपण किसणीने किसून घ्यायचे किंवा जी आपली पुरण यंत्राची जी चाळणी असते आपण त्या चाळणीमधून देखील काढून घेऊ शकतात। अशाच प्रकारे सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या पातेल्यामध्ये आपण चकल्यांचं पीठ जे आहे ते अगदी छान असं एकजीव करू शकतो असं मोठ्या प्रमाणात आपल्याला पातेलं घ्यायचं आहे। आणि मी इथे पातेलं घेऊन त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये जर मीठ घातलं तर आपण जेव्हा बटाटा आणि साबुदाणा ॲड कराल तर सर्व मीठ जे आहे ते अगदी सम प्रमाणात लागून जाईल। तर यासाठी मी इथे पाण्यामध्येच मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित खळखळ अशी आपल्याला त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। याने काय होईल, आपलं जे चकली बनवत असेल ना तर त्याचा जो साबुदाणा असतो तो अगदी आपला नायलॉनचा साबुदाणा कसा फुलतो तसाच अगदी आपला हा साबुदाणा फुलून येणार आहे। आता व्यवस्थित आपण इथे बघू शकतात मीठ पूर्ण विरघळून घेतलेलं आहे। आता मी इथे सर्व साबुदाणा जो आहे तो त्या पाण्यामध्ये सोडून व्यवस्थित आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे। इथे माझ्याकडे स्टीलचं पातेलं होतं, ते पटकन लागतं म्हणून मी इथे कंटिन्युअसली त्याला हलवून घेतलेलं आहे। आपण शक्यतो जडबुडाचं पातेलं घेऊ शकतात किंवा जर्मलचं घेतलं तरी चालेल। मी इथे पातेल्यामध्ये सर्व साबुदाणा जो आहे तो ॲड करून आणि कंटिन्युअसली हलवलेला आहे। ही प्रोसेस जवळपास मी 10 ते 12 मिनटे केलेली आहे। त्यांनी आपला साबुदाणा अगदी छान असा फुलून येईल आणि जसं नायलॉनचा साबुदाणा फुगतो तळल्यानंतर अगदी तसंच टेक्स्चर देखील येणार आहे। मी सुरुवातीला 1.5 ग्लास पाणी घातलेलं होतं, पण त्यातला अर्धा ग्लास काढून घेतलेलं होतं, अर्धा ग्लास मी इथे वरून घातलेला आहे। व्यवस्थित साबुदाणा आपल्याला एकजीव करून आणि त्याच्यावर झाकण ठेवून अगदी छान त्याला अशी वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढल्यामुळे त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि छान अगदी साबुदाणा आपला असा शिजून येतो आणि त्याने आपली चकली जी आहे ती अगदी अशी ठिसूळ होते, पिठाळ लागत नाही आणि मुलांना देखील जो साबुदाणा फुललेला असतो ते खाण्यामध्ये त्यांना मजा येते। तर आपण बघू शकतात मी इथे कंटिन्युअसली साबुदाणा जो आहे तो हलवून घेते जेणे की तो बुडायला लागणार नाही आणि 2-2 मिनिटाला मी इथे त्याच्यावर झाकण ठेवून घेते जेणे की छान अशी सर्व साबुदाण्याला वाफ लागेल। आपल्याला जास्त काही शिजवायची गरज नाही आहे, फक्त 10 ते 15 मिनिटे आपल्याला त्याला कंटिन्युअसली अशी वाफ देऊन घ्यायची आहे। वरचा साबुदाणा खाली करून त्याची साईड चेंज करून आपल्याला सर्व साबुदाण्याला व्यवस्थित अशी वाफ करून घ्यायची आहे। दुसरं काही आपण हार्ड प्रोसिजर इथे करत नाही, अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। आपण ह्या पद्धतीने भरपूर प्रमाणात चकल्या ज्या आहेत त्या बनवू शकतात।
तर अशाच प्रकारे आपल्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असा साबुदाण्याला वाफ काढून घ्यायची आहे। आता साबुदाणा जो आहे व्यवस्थित असा शिजलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण बटाटा ॲड करून घेऊया। आणि बटाटा देखील ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आणि गॅसवर जर आपल्याला हलवता येत नसेल तर आपण ते पातेलं जे आहे गॅसची फ्लेम बंद करून ते खाली घेऊ शकतात आणि छान अगदी खाली बसून आपण सर्व एकजीव करून घेऊ शकतात बटाटा आणि साबुदाणा। इथे सुरुवातीला मी चमच्याने हलवून घेतलेलं होतं, पण व्यवस्थित असं हलवता येत नसल्यामुळे मी पातेलं जे आहे ते खाली उतरून घेतलेले आहे। आपल्याला आता जी मिरची आहे ती आपल्याला जेव्हा घालायची तेव्हाच आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया। जर आपण आधीच जर फिरून ठेवली तर मिरची जी आहे ती काळपट पडते आणि त्याने पूर्ण आपल्या चकल्या ज्या आहे त्या काळसर दिसतील। म्हणून जेव्हा आपल्याला मिरची जी आहे ती ॲड करायची आहे तेव्हाच आपल्याला तिला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। आणि मिरचीवर अगदी चिमूटभर असं मी मीठ घालून आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। चमच्याने व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी इथे हाताने जे आहे ते अगदी एकजीव केलेले आहे। साबुदाणा थोडासा आपल्याला हाताला गरम लागू शकतो, पण गरम असतानाच आपल्याला हे सर्व जिन्नस जे आहे ते छान एकजीव करून घ्यायचे। बटाटा जो आहे तो जास्त गरम नाही आहे, साबुदाणा थोडासा गरम असल्यामुळे आपण हवं असेल तर चमच्याने देखील मिक्स करू शकता। मी इथे हळूहळू असं चमचा आणि हाताने मिक्स करून घेतलेले आहे, जेणे की पूर्ण मीठ आणि तिखट जे आहे ते चकलीमध्ये एकसारखं त्याची चव जाईल। अगदी काहीच नाही आणि आपण ह्या चकल्या ज्या आहेत त्या झटपट अशा बनवू शकतात। इथे साचा जो आहे तो मी यूज केलेला नाही आहे। आपली जी तेलाची बॅग असते त्या तेलाच्या बॅगेनेच इथे मी चकल्या ज्या आहे त्या घालून घेणार आहे। साच्यामध्ये एक प्रमाणात घालत आणि पुन्हा काढताना त्रास जातो म्हणून ह्या भरपूर प्रमाणात चकल्या होत्या म्हणून मी तेलाच्या बॅगेने त्याला कट करून घेतलं आहे। आपल्याला ज्या साईजची चकली हवी असेल त्या साईजमध्ये आपल्याला तेलाची बॅग जी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि त्याच्या आपण चकल्या काढून घेऊ शकतात। बघू शकतात मी अगदी छान असं एकजीव करून घेतलेला आहे, जेणे की पूर्ण आपली चकली जी आहे त्याची चव अगदी एकसारखी लागेल। आता आपण उन्हात चकल्या ज्या आहे ते गाळून घेऊया। वर खूप ऊन असल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ केलेला नाही आहे। बघू शकता तेलाच्या बॅगेमध्ये पीठ घालून मी चकली जी आहे ती गाळून घेतलेली आहे। अशा सर्व चकल्या गाळून नंतर आपल्याला त्याची साईड चेंज करून 3 ते 4 दिवस आपल्याला खनखन वाळून घ्यायचे आहे। बघू शकतात अशा प्रकारे मी चकल्या तयार केलेल्या आहे आणि चकल्यांसोबतच मी इथे लांब लांब असे गाळून घेतलेले आहे, जेणे की मुलांना देखील हातात स्टिक घेऊन ते खातील। तर अशा प्रकारे मी स्टिक देखील तयार करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत असं गरम करायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला चकली सोडून द्यायची आहे। मी इथे आपल्याला चकली जी आहे ती तळून दाखवते। बघू शकतात चकली अगदी तेलामध्ये सोडताच व्यवस्थित अशी फुलून आलेली। साबुदाण्याचा एक दाणा जो आहे तो अगदी छान असा फुलून आलेला आहे। मुलांना तो साबुदाण्याचा दाणा देखील खाताना अगदी छान अशी मज्जा येते आणि यासोबतच जे आपण स्टिक देखील तयार केलेले बघू शकतात, अगदी मुलं हातात घेऊन देखील ते खाऊ शकतात स्नॅक्स म्हणून। त्यांना अगदी काहीतरी वेगळं आपण वरून तिखट किंवा चाट मसाला टाकून देखील मुलांना देऊ शकतात। मी इथे हातामध्ये चकली आपल्याला मोडून दाखवते। बघू शकतात अगदी प्रेस करताच ठिसूळ अशी आपली ही चकली झालेली आहे आणि काहीही अगदी कडक झालेली नाही आहे। अगदी हलक्याच हाताने इथे बघू शकतात, फक्त थोडी प्रेस केल्यावर लगेच छान अशी क्रिस्पी झालेली तुटलेली आहे। इतकी ठिसूळ झालेली आहे की लहान मुलं देखील खाऊ शकतात आणि जे म्हातारे माणसं असतील ते देखील अगदी सहजरित्या खाऊ शकतील, इतकी आपली ही चकली ठिसूळ झालेली आहे। तर आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।